श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. नेहमी आपण विचार करत असतो की माझ्या आयुष्यात दुःख का, संकट का, किंवा आपण जर एखाद्याला आपला हात दाखवतो एखाद्या व्यक्तीला, तेव्हा तो सांगतो की तुमच्या हातात असं आहे, मग तुम्हाला इतक्या अडचणी आहेत, मग आपल्याला अजून टेन्शन येतं. पण खरं सांगू का, तुमचं नशीब आणि तुमच्या हातातल्या रेषासुद्धा बदलायचं कार्य हे स्वामी समर्थ महाराज करत असतात. जे नशिबात नाही आहे, जे नशिबापलीकडचं आहे ना, तर ते सुद्धा आपल्याला महाराज देत असतात. एवढंच आहे, अखंड नामजप, महाराजांची सेवा, याच्यावर आपल्या कुळदेवांची सेवा, पितरांची सेवा ही तेवढीच महत्त्वाची असते बरं का. पण आज मी तुम्हाला अतिशय सुंदर उपाय सांगणार आहे, ज्याने भरपूर लोकांनी केला आहे आणि त्यांना त्याचा अनुभवही आला आहे. आता अनुभव येणं म्हणजे तुम्ही करोडपती होणार, तुम्हाला गडगंज पैसा मिळणार असं म्हणायचं नाही. पण हो, एखाद्या कार्यासाठी तुम्ही कष्ट करत आहात, तुमचे प्रयत्न खूप जास्त प्रामाणिक आहेत, पण यश मिळत नाही आहे. 99% तुमचे कष्ट असतं आणि 1% हे आपल्या नशिबाची साथ असणं, हे महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी तुमचे कर्म, तुमचं अध्यात्म, तुमचे आचारविचारसुद्धा तेवढेच चांगले असणं आणि तेवढंच डेडिकेशनने तुम्ही ते काम करणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. अगदी 5 गुरुवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय काय आहे? बऱ्याच महिलांनी हा उपाय केला आहे आणि त्यांना खूप सुंदर अनुभवही आला आहे. उपाय काय करायचा आहे बघा. सगळ्यात आधी तर दर गुरुवारी गाईला गूळ आणि डाळ खाऊ घालायची. अगदी एवढीशी गूळ, अगदी थोडासा डाळ घ्या, थोडासा गूळ घ्या. दर गुरुवारी गाईला गूळ आणि डाळ खाऊ घालायची. अगदी थोडीशी. गूळही थोडा घ्या आणि डाळही थोडी घ्या, जेणेकरून तिलाही काही त्रास व्हायला नको. कोण म्हणेल की आमच्याकडे गाई नाही आहे, तुम्ही गोशाळेत जाऊन खाऊ घालू शकता. तुमच्या घरातच गाय पाहिजे असं काही नाही, किंवा आपल्याकडे गाया येतात जातात, तर अशा ठिकाणीही काही ठिकाणी गोशाळा असते, किंवा तुम्ही जर गावाकडे राहत असतात तर बऱ्याच ठिकाणी गाई ही पाळलेली असते. तर अशा गायांना तुम्ही हा खाऊ घालू शकता, कारण त्याला दुसरा ऑप्शनच नाही आहे. आपल्याला गाईला गूळ आणि डाळ खाऊ घालायचं आहे. पण ते कसं करायचं ते आता तुम्हाला सांगते. गुरुवारी कधी पण तुम्हाला सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा काय करायचं, आधी पण मनातल्या मनात प्रार्थना करायची, महाराजांसमोर बसायचं आणि त्यांच्याबरोबर नित्यसेवा महत्त्वाचीही आहे बरं का. नित्यसेवेचं सातत्य असणं महत्त्वाचं आहे. एकदा नित्यसेवा केल्यावर लगेच काही चमत्कार होत नाही. सेवा खूप करावी लागते. सेवेत वाढ व्हावी लागते. जेव्हा सेवा आपण वाढवतो तेव्हा अडचणी निर्माण होतात, संकट येतात, दुःख येतं, संताप होतो, माणूस रडतो, राग येतो, सगळं काही होतं, पण सेवा सोडायची नाही. एक लक्षात ठेवायचं, तुम्हाला काय करायचं आहे, दर गुरुवारी गूळ आणि डाळ घ्यायची. गाई असते, गाईच्या गोठ्यात जायचं, तिला हाताने आपल्या गूळ आणि डाळ खाऊ घालायची. दोन्ही हाताने असं पकडायचं आणि तिला खाऊ घालायचं. जेव्हा गाई तुमची हात चाटते तेव्हा तुमच्या आयुष्यातील सीमारेषासुद्धा, जे काही आहे, जे काही संकट आहे, जे काही दुःख आहे, ते सुद्धा कमी होतात. तुम्हाला माहिती आहे असेलही, आपण जेव्हा केंद्रात जातो किंवा कुठल्याही मंदिरामध्ये जातो किंवा कुठंही जरी तुम्ही गेला, तर तिथं ज्यावेळी आपण झाडत असतो, लोटझाड करत असतो, तर त्याच्यासोबत आहे ना, तर आपल्या पाठीमागचं जे संकट आहे, दारिद्र्य आहे, ते सुद्धा झाडत असतो. केंद्रात जाऊन आरती करणं म्हणजे खूप मोठी सेवा नाही आहे, किंवा कुठल्या मंदिरात जाणं, आरती करणं, पूजा करणं फक्त हीच मोठी सेवा नाही आहे. तर आपण जी झाडझूड करतो, फरशी, भांडे, तिथल्या चपला रांगेत ठेवणं, अशी जी काही छोटी मोठी कामं असतात, या छोट्या मोठ्या सेवा ज्या आहेत ना, तर त्या तुम्हाला भेटल्या तर करा. कारण तुम्ही खूप जास्त भाग्यवान आहात, म्हणून हे सगळं तुम्हाला करण्याची संधी मिळते. जेव्हा गाईला आपण गूळ आणि डाळ खायला घालतो तेव्हा ते आपले हात चाटते, तेव्हा तुमच्या हातातल्या ज्या काही रेषा आहेत त्यासुद्धा बदलायचं काम ही गोमाता करत असते. गाईची सेवा सगळ्यात उच्च कोटीची मानली जाते. साक्षात भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा गाईची खूप जास्त सेवा केली, म्हणून तर त्यांना गोपाळ म्हटलं जातं. आपल्याकडनं गाईची सेवा होत नाही, म्हणून तर आपण घरात गाईची मूर्ती ठेवत असतो, की जेणेकरून रोज गाईला जल अर्पण केल्याचं फळ मिळतं. धूप दीप आपण ओवाळत असतो. तर
फक्त 5 गुरुवार तुम्हाला गाईला जी काही मी सांगते डाळगूळ ते खाऊ घालायचं. पण तिने तुमचा हात चाटला पाहिजे. तो हात तिने चाटला पाहिजे असंच तुम्ही हातामध्ये डाळ आणि गूळ पकडायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही हात धुवू शकता, हरकत नाही. पण हे तुम्हाला करायचं आहे. आता काय होतं ना, की 5 गुरुवारमध्ये कुठेतरी लग्नकार्य येईल, मग एखादा गुरुवार स्किप होईल. चालतंय, हरकत नाही. एखादा गुरुवार स्किप झाला तरीही काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामध्ये जर तुम्हाला मासिक धर्म आला असेल तर तुम्ही गाईला घास खाऊ घालू शकता का? एखादा मासिक धर्म आला तर मासिक धर्मात तुम्ही गाईला घास खाऊ घालू शकता का? तर मी सांगेन की नका खाऊ घालू. बाकी तुमची इच्छा. तुमची इच्छा असेल तर तुम्ही बिनधास्त गाईला खाऊही घालू शकता. काहीच अडचण नाही आहे. पण बाकी तुमची इच्छा. मी तुम्हाला सांगते की मासिक धर्म काही गोष्टी हे आपल्याला पाळाव्या लागतात. प्रत्येकाचे आचार विचार हे वेगळे असतात. जर तुम्हाला वाटलं की नाही मला खाऊ घालायचंच आहे तर तुम्ही खाऊ घालू शकता. अर्थात आपल्याला मासिक धर्म आला तर लगेच खूप काही आपण पापी आहोत किंवा आपलं शरीर शुद्धीकरणाची गरज आहे असं म्हणून खूप ठिकाणी या गोष्टी पाळल्या जातात. धार्मिकदृष्ट्या 4 दिवस प्रॉपर पाळलं जातात. तर काही ठिकाणी असंही होतं की काहींना नाही या गोष्टी पटत. तर तुमची इच्छा. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही पाळू शकता, नाही तर नका पाळू. शक्यतो गाईच्या पोटी हे 33 कोटी देव असतात. त्यामुळे तुम्ही हे 4 दिवस पाळावे असं मला तरी वाटतं. आता 5 गुरुवार होईतोपर्यंत तुम्हाला मांसाहार करायचा का? तर मी तुम्हाला सांगेन की खावं की नाही खावं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, वैयक्तिक मत आहे. तुमची इच्छा असेल तर 5ही गुरुवार तुम्ही मांसाहारसुद्धा खाऊ नका. तुम्ही गाईला अन्नदान करत आहात आणि त्याच हाताने जर तुम्ही मांसाहार करत असाल तर ते पण चुकीचं आहे. पुन्हा एकदा सांगते, जर मी मांसाहार करणार आहे आणि मी गाईलाही दान करणार आहे तर तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे की करायचा की नाही करायचा. पण शक्यतो मांसाहारही करू नका, कारण त्यानेच आपण गाईला खाऊ घालत असतो. तुम्ही 5 गुरुवार असं प्रार्थना करणार आहात. तुम्ही सांगणार की जे काही माझ्या आयुष्यात दुःख आहे, संकट आहे, हे गोमाता मी तुझ्या चरणी ते अर्पण करते आणि मी जो काही प्रामाणिकपणे कष्ट करत आहे, जो काही माझी अडचण आहे ती कमी होऊ दे आणि त्यातून मला मार्ग मिळू दे. अशी जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल तर या 5 गुरुवारमध्ये नक्कीच अनुभव येतो. बरेच लोक बघा, गाईला चपाती जरी दिली तरी गाय त्यांचा हात चाटते आणि काही लोकांचं असं आहे हातही चाटत नाही ती. गाईमध्ये 33 कोटी देव आहेत तर ती नक्कीच तुमच्या अडचणी, संकट दूर होण्यास मदत करू शकते आणि तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल, उपयोग होईल. पण त्याच्याबरोबर कर्म खूप चांगले पाहिजेत. नाहीतर सकाळी गाईला खाऊ घातलं आणि दुपारी गेला, त्याला शिव्या दिल्या किंवा एखाद्याचं वाईट चिंतलं, एखाद्याला वाईट निंदलं, आयुष्यभर जरी तुम्ही गाईला घास खाऊ घातला तरी तुमची प्रगती होणार नाही. तुमचं कर्म हे चांगलं पाहिजे. देवाने तुम्हाला ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत तर त्याचा तुम्ही पुरेपूर वापर करा. चांगलं वागा, कर्म चांगलं ठेवा. तर तुमच्या नशिबात जे नाही आहे ना तर तेही तुम्हाला मिळणार आहे. पण आपले कर्म जेवढे शुद्ध ठेवायचे आणि आपली वागणूक एवढी चांगली ठेवायची की ते तुमच्या नशिबात नाही, ते तुमच्या हातात नाही, ते सुद्धा तुम्हाला परमेश्वर देईल. शेवटी करता करविता हा स्वामीनाथच आहेत आणि स्वामी हे आपली इच्छा, आपलं जे काही वागणं आहे तर त्याच्यातून आपल्याला खूप काही शिकवत असतात. त्यामुळं तुम्ही चांगली कर्म करा, सगळं काही व्यवस्थित होईल. हा प्रत्येक गुरुवारी असं 5 गुरुवारी जर तुम्हाला उपाय केला तर तुमची कितीही कठीण अडचण असू द्यात तर ती पूर्ण होणारच. गुरुवारी करायचा हा उपाय जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईकही करा. धन्यवाद.